बालेगाव बाजारकर, कीर्तन हे टाइमपास नाही, मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी कडे जाते ऐका, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी कडे जाते हो, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. बालेगाव बाजारकर, कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे माझ्या दादा. दुसरा मुद्दा असा आहे कडे दादा, मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही. तसं मी तुमच्या श्रोतांना प्रामाणिक महाराज, मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही. त्याचं कारण असं आहे दादा, महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा? पुरावा. काय असावा ग माय? अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतो तेवढं तर बोला मा, त्याचा तर एका मिनिटात आवाज बंद करते रे म्हणा बाबा. पण इथं कशी बोलू? पुरावा असावा. काय असावा? आणि नसेल पुरावा तर महाराज पुरावा, सरळ अर्थाने. पण बालेगाव बाजारकर प्रमाणाचा दिला पुरावा, मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा? थोडा विकोट होता ना. श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे. महाराज आपल्याशी फार गोड बोलतात. महाराज म्हणतात ऐका रे मायबा, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांग, कीर्तन चांग एकदा जोरदार टाळी होता श्री महाराज. महाराज म्हणतात कीर्तन चांग, कीर्तन चांग होयंग हरिरूप. महाराज म्हणतात आम्हाला जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, जिथं हरिरूप होत आहे तर तुकोबराय सांगतात ते कीर्तन. मग काय निरूप आजच्या अभंगाच्या द्वारे?